माया भीमामुळेच आमच्या जीवनात झालं माय सोनं. आज माझा आवाज मुख्यमंत्र्यापर्यंत पोहोचला. कोणापर्यंत पोहोचला? या देशाचा मुख्यमंत्री, ज्यांच्याकडे मी कंप्लेंट केली की तुम्ही जे स्कीम काढली लाडक्या बहिणीचे ते मला पटलेली नाही. तुम्ही जे लालीपाप दिलं लाडक्या बहिणीला ते मला पटलेलं नाही. तुम्ही आपली जी मनमानी करतात ते मला पटलेलं नाही. कारण या भारत देशाला माझ्या बापाने संविधान दिलं. त्या संविधानाच्या तहत लोकशाही या देशाची आम्हाला राणीच्या पोटातून राजा नाही तर मताच्या पोटातून राजा काढायची सवय मतदानाच्या रूपाने आहे. साहेब आम्ही तुम्हाला मुख्यमंत्री बनवलं हे विसरू नका. पण तुम्ही आमचा खेळखंडोबा करत आहात. आणि म्हणून मला त्यांना काय म्हणायचं आहे, गुलाबी साडी आणि लाली लालेला, गुलाबी साडी आणि लाली लालेला, दिसते मी भारी राजा फोटो माझा का. अध्यक्ष महोदयाला थांबव 5 मिनिटं. मुख्यमंत्र्याला मी गाणं कसं पाठवलं ते तर ऐकून जा राजे. हो घेणं का अध्यक्ष पदाचा फायदा आणि तुझ्या बापानच लिहिला कायदा. असं कसं होते? बसा लागते तुम्हाला. तुम्ही उठाच नाही जब तक मैं नाही बोलूंगी. आणि म्हणून की बाबासाहेब तुमची आठवण आम्हाला 14 एप्रिल शिवाय येत नाही. लाखोची वर्गणी घेतो पण हिशोब काय आम्ही देत नाही. खरंच सांगतो बाबासाहेब, अहो तुमच्या जयंतीला मी देशीशिवाय कोणताच ब्रँड पेत नाही. ही व्यथा आहे, गावागावची व्यथा आहे. तुमच्याकडे आहे मला नाही माहित. गावागावी हेच वातावरण आहे का नाही. आणि म्हणून बाबा अभिमान मला केलं मला लाडक्या बहिणी हो ऐका. घेतल्या ना 1500 बसल्या गरंगट होऊन. तुमच्या 1500 घेतल्यानं घराघरात भांडणं लागले तर नवरा म्हणते इलेच काऊन लाडकं केलं. मी काय गुन्हा केला होता? मला 500 दिले असते तर मी बिन पिऊन आलो असतो म्हणते. त्या बाईले 1500 देऊन सत्यानाश केला आणि सत्तेत जाऊन बसले. आता सांगा वातावरण मोठं खराब आहे. एक तर ईव्हीएम मशीन मध्ये घोड, इकडे 1500चा घोड. आता त्याच्या मनात कोणता घोडा आहे मला माहीत नाही. आणि म्हणून लाडक्या बहिणी हो ऐका, बाबा अभिमान मला केलं मला बाबा अभिमान मला केलं मला सांडवल्या दादा. त्या सरकारचे 1500 रुपये तुझे चुंबडी ठीक आहे. जास्त म्हणीन की 5-6 लाख कमवते तर फालतू उसने मागाली आणि तुम्ही. मी काय कोणाला उसने पैसे देत नाही बाबा. नेले की वापस कोणी देत नाही. वासनी भाऊजी तुम्हाला तुम्ही अजिबात देत नाही. भीमाची लेक मी लाखात एक मी भीमाची लेक मी लाखात एक मी दर महिन्याला बाबा अभिमान मला केलं मला बाबा अभिमान मला केलं मला 1500 रुपये तुझे चुंबडी लाडकी बहीण. माया नवरा कोण झाला? त्याचा झाला दाजी. मग तो कोण झाला? दाजी का क्या हो गया? आधा घर वाला. मग आता मला काही स्वयंपाक चुलीवर करायचा नाही. तू सिलेंडरच देत नाही.
साला क्या होता है? आधा घरवाला. आता पाय आपण माननीय महोदय या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणजे मुखिया, त्यांना आपण असं म्हणू शकतो का? पण म्हणू शकतो ना. तुम्ही बायकोले 1500 दिल्याने माया नवऱ्याचा साला झाला ना बे तू. ते नातं तुम्ही दिल्यावर मी काय करणार हो? नातं होई नाही, नातं होई भाऊ. मग त्या लाडक्या भावाला मला काय म्हणायचं आहे की मी गरीब नाही. हाव का? गरीब हा का तुम्ही? लाडक्या भावा, मी गरीब नाही आहे. तू समजतोस तसं काहीही नाही. चुकीच्या भूलथापा देऊन 1500 रुपये देऊन या महाराष्ट्रातल्या लाडक्या बहिणीला फसवणूक करू नको. तुला जर लाडकं करून घ्यायचं असेल तर फक्त इतकं कर. लाडक्या भावा, तुला जर लाडकं मला बहीण करून घ्यायचं असेल तर फक्त इतकं कर. या महाराष्ट्रातल्या मराठी शाळा जे 75,000पेक्षा तू बंद केल्या ते आधी चालू कर. तुला जर मला लाडकं करून घ्यायचं असेल तर फक्त इतकं कर. अरे काहीही न करता या महाराष्ट्रातलं केजी ते पीजी पर्यंतचं शिक्षण मोफत कर, तेव्हा मी तुझी लाडकी होणार आहे. तुला जर मला लाडकं करून घ्यायचं आहे तर हा संबंध महाराष्ट्र हा शेतकरी लोकांचा आहे. शेतकऱ्यांची आवाज ऐक, इथल्या आत्महत्या थांबव, शेतकऱ्यांच्या मालाला योग्य तो भाव दे. एवढं केलं तरी मी तुझी लाडकी होईल. तर एवढंच नव्हे तर या महाराष्ट्रामध्ये आज नोकऱ्यांसाठी माझे लोक डिग्र्या घेऊन माझ्या देशातला युवा आत्महत्या करत आहे. इधर नोकरी भी नाही, उधर छोकरी भी नाही. इधर नोकरी भी नाही, उधर छोकरी भी नाही. कामच नाही तर बायका भेटतील कुठून? पहिली पोरींची संख्या कमी आहे. आणि म्हणून लाडक्या भावा ऐक, या महाराष्ट्रामध्ये माझा युवा वर्ग जितका आहे शिक्षणाच्या योग्यतेनुसार त्यांच्या हाताला चांगला रोजगार दे, तर मी तुझी लाडकी होईल. तुझ्या 1500 मी लाडकी होणार का? नाही. आणि तू माया हाती लॉलीपॉप दिला बापू. अरे 500 माया नवऱ्याला बी दिला असता तर मजा आली असती. आणि म्हणून अरे 1500 रुपये नको रे दादा. हे दादा, गेला आवाज त्याच्यापर्यंत. अरे 1500 रुपये नको रे दादा. दे आम्हाला तू व्यवसाय, दे आम्हाला तू व्यवसाय. तुझा तो उताना झोपते आड्याला लावून. अरे 1500 रुपये नको रे दादा. अरे 1500 रुपये नको रे दादा. दे आम्हाला तू व्यवसाय, दे आम्हाला तू व्यवसाय. बरोबर आहे ना? तू दाजी म्हणते तू ही बहीण लाडकी झाली तर मी काय करू? तुझ्या बहिणीला पावर आला ना म्हणते ते मुख्यमंत्र्याची बहीण झाली. मग हाय उताना उबळा होऊन झोपून जाते. जाय म्हणते तू मुख्यमंत्र्याची बहीण होस तर मी मुख्यमंत्र्याचा दाजी हो म्हणते. दाजी करते त्याची भाजी. तर दाजी काही साधा सुद्धा नाही, त्या सालाले पुरं पिडून खाते. आणि दाजी तुझा तो उताना झोपते आड्याला. दाजी तुझा उताना झोपते आड्याला लावून पाय. पण ही लाडकी बहीण काय म्हणते? राहायला माडी आली, फिरायला गाडी. मी सरकारची लाडकी बहीण नाही. मी सरकारचे 1500 घेतले नाही. मी आधार कार्ड घेऊन रांगेत लागली नाही. मी केवायसी केली नाही. मला केवायसी करायची गरज नाही. मला आधार कार्ड देऊन रांगेत लागायची गरज नाही. कारण मी सरकारची लाडकी बहीण नाही, मी या समाजाची लाडकी बहीण हो. मला पैशाची काही कमी नाही आहे. मेल्यानंतर माणूस काही संग घेऊन जात नाही. पण आयुष्यात 3 गोष्टी जपता आल्या पाहिजे. घामानं कष्टानं कमवलेला पैसा, प्रेमानं जमवलेली सगळी माणसं, आणि आपण जिथं बसून आहोत तो महत्त्वाचा वेळ तुम्हाला समजला पाहिजे की हा किती महत्त्वाचा आहे. या 3 गोष्टी आयुष्यात ज्या माणसाला समजल्या त्याच्या आयुष्याचं सोनं झालं म्हणून समजा. ज्यांनी या 3 गोष्टीची साहेब कदर केली नाही, जिल्हाध्यक्ष हा का तुम्ही? याच्यासाठी टाळ्या वाजवा. हा किती प्रेम करतात लोक तुमच्यावर. मायावाडेच मी जिल्हाध्यक्ष होती, मला अशाच टाळ्या वाजवे. मला वाटलं मी आमदारच होतो का काय आता.
मोठं वातावरण खरं. पहिले शिवसेनेमध्ये 3 वर्ष जिल्हाध्यक्ष राहिले. लोक बम टाळ्या वाजवे, अध्यक्ष म्हणून बोलवे, हरळ टाके. मला समजच नाही ते मला हलाल करू राहिले. मी म्हणून किती प्रेम करते बाप्पा समाज मायावर. बाबा 2:30 वाजता फोन निशाताई असं झालं हाव का काढा रे गाड्या. निशाताई तसं झालं हाव का काढा रे गाड्या. मला वाटते मला मान देऊ राहिले. म्हणून एवढी मोठी संख्या माया मांग आहे. नाही 100% आपण कोणाला तरी हरवू शकतो, मी जिंकू शकतो. मग टाका विधानसभेला फार्म. मला माहीतच नाही की चालली मी गड्ड्यात म्हणून. अध्यक्षपदाचा फायदा माया बापाने दिला होता कायदा आणि मला घेता नाही आला अध्यक्षपदाचा फायदा. बापा सत्यानाश केला नवऱ्याच्या पैशाचा. पडली ना मी, पण पुन्हा उठून उभी झाली. अरे आमदाराला पैसे देऊन जनता बोलवावं लागते भाषण ऐकासाठी. या लेकीला पैसे देऊन बोलून हे समाज आपोआप प्रेमाने एकत्रित होते. त्या आमदारापेक्षा आमदार मोठा का मी मोठी. लोक पैसे देऊन येतात, रोजी मजुरी द्या लागते आमदाराले. या रे या रे या रे, गाड्या द्या, नाश्ता द्या, दारू द्या, सगळं द्या, तरी आमदाराची सभा भरते. कलाकाराला पैसे द्या नाही लागत, कलाकाराला समाज पैसे देते. म्हणजे आमदारापेक्षा सगळ्यात श्रेष्ठ कलाकार आहे. टाळ्या वाजवा जोराच्या. आणि म्हणून हे अशा टाळ्या वाजवण्यात फसलं ना बाप्पा माणूस. आणि म्हणून राहायला भाडी आली फिरायला गाडी. देतो. गरीब नाही, हातवर करा. बाबासाहेबाच्या लेखी हा तुम्ही हातवर करा. 10,000 हजाराची नेसलेली साडी. एवढंच नाही, 10,000ची साडी जयंतीने नाही माय, त्याच्यापेक्षा पुढे गेली बाबासाहेबाची लेख. कशी? सोन्याची चैन गळा भरून, दागिने अंग भरून. सोन्याची चैन गळा भरून, दागिने अंग भरून. नाही दादा आमचे पहिल्यासारखे हाल. कारण पहिले आमच्या घरी 2 पाहुणे जरी आले, धमत आहे, 2 पाहुणे जरी पाटील साहेब आमच्या घरी आले, 2 पाहुणे जरी आले तरी शेजारींच्या घरून कप्पा आणून चहा पाजा लागले. पण आता म्हातार म्हणते मसाला लाव. 200 पाहुणे उतरले की कोंबडन बकरं घ्यायला धावती पाय. त्याच्या अंगात जोर नसून तरी टशन आपण कोणापेक्षा कमी नाही म्हणते. मटण खाऊन जा आजी म्हणते आमच्या घरून. गरीब राहिलो का आम्ही? नाही. 1500 2 किलो मटण येते का माय? 2000 2 किलो येते. मटणही स्वस्त नाही. आणि ते लाडका भाऊ आम्हाला स्वस्त करून राहिला. आणि म्हणून सोन्याची चैन गळा भरून, दागिने अंग भरून. नाही दादा आमचे पहिलवान. बाबा अभिमान मला केलं मालवान. सगळ्या बहिणी लाडक्या बहिणी, माझ्या लाडक्या बहिणीने हातवर करायचे आहे. सगळ्यांनी ताली के साथ. बाबा अभिमान मला केलं मालवान. बाबा अभिमान मला केलं मालवान. मला पाहू द्या ह्या 1500 घेणाऱ्या चुलीमध्ये घाल म्हणतात का? म्हणता का बाया हो? किती जणी ताकद आहे बरं, दाखवाच तुम्ही. बाबासाहेबच्या वाघिणी हा कमाले पाहू द्या तुमच्या दम आहे का नाही. आणि ज्याच्या ज्याच्या हात खाली आहे त्या लाडक्या होत, सख्या त्याच्या लाडक्या, सख्या सख्या त्याच्या पाठीवर पाय देऊन जन्माला आल्या. जिचे जिचे हात वर आहे ते माया सख्या बहिणी होत. चला माया बहिणी दाखवा किती आहे. हा, आणि जिचे हात खाली आहे ते त्याच्या होत बहिणी. असं नाही हो, सत्य नवच होतीचा 1500 घेणारीचा. खरंच सांगतो. हात कायले खाली गेले. हा,
चला बाबा अभिमान मला घे, अभिमान मला घे मला मान. चला मला 1500 रुपये चुलीमध्ये घाल म्हणा मला. जोरात एका आवाजात 1500 रुपये तुझे. रागात म्हणलं लय रागाला मला आता गोटा घेऊनच मारावं असंच वाटते, असं वाटलं पाहिजे. हा मला बघायचं आहे कशी भिंतचे लागते जिगर कशा यवतमाळात. हा 1500 रुपये तुझे, 1500 रुपये तुझे. संविधानामुळे आम्हा किंमत आली, संविधानामुळे आम्हा किंमत आली, संविधानामुळे आम्हा किंमत आली. के बगावत से ना देखो इन झोपड़ियों में, इनमें तो सच्चाई पलती है. बगावत से ना देखो इन झोपड़ियों में, इनमें तो सच्चाई पलती है. अरे बगावत ये नहीं करते, यही तो इनकी गलती है. के बगावत से ना देखो इन झोपड़ियों में, इनमें तो सच्चाई पलती है. बगावत ये नहीं करते, यही तो इनकी गलती है. अरे बगावत ये करते तो सारा जहां दिला देते, बगावत ये करते तो सारा जहां दिला देते. अगर संविधान मेरे भीम बाबा ना लिखते तो पूरा हिंदुस्तान जला देते, पूरा हिंदुस्तान जला देते. आणि म्हणून या संविधानामुळे मला किती किंमत आली. पाटील भाऊ, या संविधानामुळे ही बाई आहे ना आपला नाही सबला झाली. ती तर नवऱ्याचा मार खाते, सबला झाली की नवऱ्याला मारते. तुम्हाला यातलं काय आवडते? खूप विद्वान माणूस होता तो. म्हणे बाई माई तब्येत खराब करू नको. कारण कसं आहे, ज्याच्याकडे अभ्यास आहे तो माणूस सबरा राहिला की दुनियातले सगळे भेटतात त्याले. आणि तो विद्वान माणूस टप्पर 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 आपलेच ज्ञान सांगून राहिला. म्हणे एकच प्रश्न करतो, उत्तर चांगलं दे ना. त्याला वाटलं हे कालची आली पोरगी मला काय विचार. तोही मस्त थाटात बसला. आता काही विचार म्हणे मी बोलतो. मला म्हणे असे लोक भेटतात माया संग बोलाले. विचार प्रश्न. म्हणलं का हो बाई अबला राहिली तर मार खाते, आणि सबला झाली तर नवऱ्याले मारते. आता तुम्हाला दोन यातलं काय आवडते सांगा. तू म्हणे बाई याचं माझ्याकडे उत्तर. म्हणे काय माझ्याकडे उत्तर. तो असा उठून पर आला की डबल दिसलाच नाही. आणि म्हणून ही बाई अबला राहिली नाही, सबला झाली. कशी? संविधानामुळे आम्हा किंमत आली, संविधानामुळे आम्हा किंमत आली, संविधानामुळे आम्हा किंमत आली. अंगात वाघिणीची हिंमत आली, अंगात वाघिणीची हिंमत आली, आता तुम्ही हे म्हणलं असं नाही शिकली सवरली प्रबोधनकार बाई दोन गोष्टी विचारली की अबला झाली तर नवऱ्याचा मार खाते, सबला झाली की नवऱ्याला मारते. याचं कारण पण तुम्हाला समजावून सांगते, चुकीचं नाही सांगत. कारण आताच्या 100 पैकी 50% पोरी संविधानाच्या तहेत बापाच्या घरी लेकर घेऊन राहतात. दादा माझा सांगण्याचा अर्थ समजून घ्या. वाकड्यात शिरणारे लोक आहेत. संविधानाने आम्हाला अधिकार दिला, स्वतंत्र, समता, बंधुता, न्याय हक्काचा. पण आम्ही दुसरीकडंच चाललो. कसा? गरिबाचं लय वाटोळं होऊ राहिलं. त्या बापाईवर मला लई कदरते जे बाप छाती ठोकून म्हणतात की मी काही कमजोर नाही, माझ्या पोरीला पोसू शकतो. अशा बापाईने ना दोरीत बांधून आणा, माझ्या घरी उभं ठेवा, मस्त मारतो मी. अरे मग पोरीचं लग्न काय करतं? शौकेसमध्ये ठेवून दिले काचामध्ये. हा पोरगा पाहायला आला, माया पोरीले वावरातलं काम येत नाही, मग तुले 7-12 कायले पाहिजे. माया पोरीले कोणाचे पाहुणे आले तर काम धंदा करता येत नाही, मग का तिले बायको करून घरी नेऊन काचात ठेवू? सांगा ना तुम्ही. हा बरं त्या पोरीले पाय त्याची चांगली नोकरी, नवरा दिसाले साजरा, त्याच्या घरी त्याची माय नको, त्याची बहीण नको, आला गेला पाहुणा नको, त्याचा कोणताच वातावरण खराब झालेलं नको. त्याले सुंदर नोकरी, सुंदर घर, सुंदर पगार, आणि फक्त नवरा आणि ती बायको. आणि झालं तर झालं तिच्या परमिशननं लेकरू बाई, नाही तर ते बी नको. पहिले सरकार म्हणते हम दो हमारे दो, पण ती बाई म्हणते ते बी नको. जोपर्यंत आम्ही सेटल होत नाही होईन माय बाई सेटल. 60 वर्ष झाली की लेकर होते. तू या बाप आहेस ना, म्हणून राहिला ना मी काही कमजोर नाही, तुले पोचते का लेकर पोचते. आणि त्या बोरींना का म्हणायचं आहे, थोडी तरी बापाची कदर करा,
थोडी? अरे ज्या बापानं जिंदगीभर कमवलं बाय तुमच्यासाठी, तुझं लग्न सुंदर व्हावं, तुला आनंद मिळावा म्हणून त्या बापानं जीवाची छातीची माती केली रे. 20-20, 25-25 लाख रुपये आम्ही लग्नामध्ये खर्च करतो. त्या बापाला मला एकच प्रश्न करायचा आहे, एवढा खर्च करायच्या आधी एकदा पोरीजवळ 5 मिनिटासाठी बस बापा आणि एवढं विचार की मी माझ्या जिंदगीले छातीले माती लावून तुझं लग्न करून राहिलो बाई, तू किती वर्ष टिकशील त्या पोराच्या घरी? सांगा ना तुम्ही. 45% पोरी मायबापाच्या घरी पडून आहे, कोर्टात केसेस आहेत. म्हणून मी म्हणलं की अबला झाली की नवऱ्याचा मार खाते, सबला झाली की नवऱ्याला मारते. सबला झालेल्या पोरी बापाच्या घरी बसून आहेत आणि या संविधानामुळे नवऱ्याला मार खा लागू राहिला. ज्यांना काहीच गुन्हा नाही आहे, खरंच सांगतो, खरंच काहीच गुन्हा नाही आहे, अशा केसेस आहेत. वकीलही परेशान आहेत, काय करतील ते डोक्याने बांब लावून झोपतात. आणि म्हणून काय म्हणायचं आहे बघा, अबला नाही मी सबला आहे, भीमक्रांतीची ज्वाला आहे. अबला नाही मी सबला आहे, भीमक्रांतीची ज्वाला आहे, मी तर आहे शिल्पकाराची कमाल. हा एवढ्यावरच तो विषय संपला नाही तर त्या पोरीला मला म्हणायचं आहे, सांग त्या नवऱ्याला, तू माझा, तुझं घर माझं, तुझ्या घरचे तुझे माय बाप भाऊ बहीण आलेला पाहुणा, तुझ्या घरातला प्रत्येक कोपऱ्यावर भांड्यावर सगळ्यावर अधिकार माझा. आणि भडव्या तू जर मला घराच्या बाहेर काढला तर बाई दरवाजाले कडी लावा, असं धुवा का नाही घरात त्याले, आणि त्याला सांगा मारल्यावर की बाहेर जाऊन सांगू नको की बायकोन मारलो. त्याच्यात माई बेइज्जती नाही म्हणा, तुही बेइज्जती होईल. जाणार तर नाही, कारण माया बापानं लग्न करून दिलं तर हेच सांगलं की बाई उंबरटा ओलांडून तू जावायच्या घरी चालली, वापस फक्त मरणाचा फोन आला पाहिजे. तू नाही याचं बॅग घेऊन मी तुला घ्यायला येणार नाही, कारण आधीचा जमाना तसा होता. आता नाही, पप्पा जमतच नाही ये मा घरी, मम्मी गमतच नाही ये मा घरी. काय लेवा मग पाठवल्या कायले? घरीच ठेवायचं, त्या नवरदेवाने घरीच आणायचं. आणि म्हणून काय म्हणते, बाबा भिमान मला केलं मालमा, बाबा भिमान मला केलं मालमा, 1500 रुपये तुझेच. सुंदर रमई ऐकवते आहे. पाटील साहेब या. धन्यवाद अध्यक्ष साहेब. पाटील साहेब 2 मिनिटं या इकडे स्टेजकडे.